आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. नमस्कार मंडळी, माझं नाव संकर्षण कराडे. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या खमंग चविष्ट आणि ताज्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, जोडीचा मामला. मंडळी, मागच्या भागामध्ये जशी आपण मनोरंजनाची पंगत वाढली होती तशीच या भागात सुद्धा वाढणार आहोत, कारण आजचे आपले पाहुणे तसे खास आहेत. एकमेकांवरती ते आभाळा एवढं प्रेम करतात अशी ही जोडी आहे, पण तरीही मातीशी जोडलेली अशी ही जोडी आहे. जरा थांबा, हा फोन वाजतोय. हॅलो, पटकन बोला, माझं शूटिंग चालू आहे. नाही 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 नाही, त्या महाबळेश्वरला गेल्यात, येणारच नाहीत त्या महिनाभर. ओके, नंतर बोलूया. हा हा, तर मी म्हणत होतो की एक मिनिट थांबा. अरे काय, पटकन बोला रे. अहो, आंब्याचं सीझन संपलाय, आता कुठे? आम्ही तुम्हाला पाठवतो ना स्ट्रॉबेरी. नाही नाही, माझ्याकडे माझं दुकान नाहीये. आमच्या एक मॅडम आहेत, त्या महाबळेश्वरला शेती करतात, त्यांच्याकडे खूप स्ट्रॉबेरीज आहेत. तुम्हाला हव्या आहेत का? क्विंटलनी ऑर्डर घेऊ शकतो मी. हां, लागलं की सांगा, मी पाठवतो. हां, ओके ओके. हां, तर मी म्हणत होतो की अरे काय कमाल आहे बाबा. हॅलो, अरे काय, अच्छा फिल्म करताय? हिरोईन हवी आहे? कोणती हिरोईन हवी आहे? नाही नाही नाही, तुम्ही एक काम करा, तुम्हाला जर त्यांना घ्यायचं असेल तुमच्या सिनेमामध्ये तर तुम्ही महाबळेश्वरला जा, शूटिंगही तिकडेच करा. कारण त्या ज्या मॅडम आहेत त्या महाबळेश्वरला राहतात, तिकडे भाज्या पिकवतात, तिकडेच खातात, तिकडेच शेती करतात, तिकडेच संसार करतात, शूटिंगच्या वेळी तिकडे येतात. ओके, हां, ठेवतो मी आता फोन, पुन्हा मला करू नका. हां, ओके, थँक्यू. माफ करा मंडळी, जरा फोनवरती फोन येत होते. आता सतत महाबळेश्वर बद्दल ऐकून तुम्हाला असं वाटलं असेल की काय नेमकं येणार कोण आहे, उत्सुक सगळं महाबळेश्वरला का आहे. तर स्वागत करूया अखिल भारतीय ईस्ट हो या वेस्ट, महाबळेश्वर इज बेस्ट असं म्हणणाऱ्या, आणि चला करूया लाडक्या छोट्या बहिणींचा छळ या संघटनेच्या अध्यक्षा, आपल्या लाडक्या पेट्सच्या पालक आणि महाबळेश्वरच्या मळ्याची मालक, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती सूत्रसंचालिका, उत्तम कवी, बापरे केवढे यांच्याविषयी बोलण्यासारखं. स्वागत करूया मृण्मयी देशपांडे आणि मातीशी जोडलेला तिचा जोडीदार नवरा स्वप्नील राव यांचं. तुम्हाला कळलं असेल मगाचपासून महाबळेश्वर 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 हे का चाललंय, कारण आज आपल्याकडे आलेली आहे ही अनुरूप जोडी, म्हणजेच मृण्मयी देशपांडे आणि स्वप्नील राव. खूप मनापासून तुमचं स्वागत. कसे आहात तुम्ही दोघेही? उत्तम. वा, तू कसा आहेस? मी एकदम छान, टकाटक. झी मराठी काही तुम्हाला नवं नाही, म्हणजे पाहायला सुद्धा आणि काम करायला सुद्धा. गेली अनेक वर्ष तुम्ही या परिवाराचा एक भाग आहात, पण आम्ही सारे खवय्ये जोडीचा मामला हे नव्याने सुरू झालंय, आणि आज मुद्दाम या अनुरूप जोडीला आम्ही इथे आमंत्रित केलंय. स्वागत आहे तुमचं. थँक्यू सो मच. आणि मला खूप छान वाटतंय, कारण युजली स्वयंपाकघरामध्ये एकत्र काम करण्याची संधी आम्हाला फार कमी वेळेला मिळते. हां. आम्ही आमची डिपार्टमेंट्स अशी वाटून घेतलेली असतात. हम्म. तर आज अशी वाटणी न करता एकत्र काम करायला काम लागणार करणार आहे. आहोत. त्यामुळे कसं होणार आहे त्याचं पण थोडंसं मला धाकधूक नाही नाही, धाकधूक मला आहे, उत्सुकता तुम्हाला असली पाहिजे, हो की नाही? पण काय गंमत आहे बघा, एकत्र शेती करतात, एकत्र भाजी पिकवतात, पण ती भाजी स्वयंपाकघरात आणून कधी एकत्र स्वयंपाक नाही केला. कारण मीच करते दरवेळेला. भाजी तो तोडून आणतो, हां. स्वयंपाक मी करते. आपलं हे जे घर आहे आम्ही सारे खवय्येचं, हे आपल्या निवेदकांइतकंच बोलकं आहे. बर. याच्यामध्ये प्रत्येक सेक्शनची आपली आपली एक जागा आहे. तुम्हाला मला वाटतं तो सगळ्यात जास्त आवडेल सेक्शन, कारण या सेक्शनचं नाव आहे लव कट्टा. इथे आपण कसे भेटलो, कधी भेटलो, कुठे गेलो, काय केलं, कोण कोणास काय म्हणाले, हे सगळं इकडे चर्चा होते. ती आहे प्रेमाची पेटी. बर. त्या पेटीमध्ये सगळं साहित्य असतं. बर. संसार करायचं म्हणल्यावर साहित्य लागतं ना स्वप्नील राव, आणि ते गरजेचं आहे. ते तर ते प्रेमाने घेऊन यायचं म्हणून ती प्रेमाची पेटी आहे. आणि हे आहे चविष्ट चकाट्या पिठायचं ठिकाण. उत्तम. म्हणजे इथे पदार्थही चविष्ट करायला लागतात, पण अट ही असते की चकाट्या पिठात ते झालं पाहिजे, गप्पा मारत. आधी आपल्याला लव कट्ट्यावरती जायला लागेल. प्लीज या, वेलकम, बसा. हा, पहिला प्रश्न, खवय्येगिरीशी निगडीत एखादी दोघांची मिळून असलेली आठवण. मी खवय्येगिरीशी माझा संबंध आला तो लग्नानंतर. याचं कारण म्हणजे मी माझे वडील, आता बाबा मला मारतील हा किस्सा ऐकल्यानंतर, पण मला कळायला लागल्यापासून ते माझं लग्न होईपर्यंत जेव्हा जेव्हा बाबांनी आम्हाला हॉटेलमध्ये नेलंय, ती 25 ते 30 वर्ष बाबांनी आम्हाला एकाच हॉटेलमध्ये नेलंय. ते म्हणजे हॉटेल द्वारिका, लक्ष्मी रोडवरती ते हॉटेल होतं. याच्या पलीकडे बाबांनी एकाही वेगळ्या हॉटेलमध्ये आम्हाला नेलं नाही आहे. तिथे गेल्यानंतर आमचं सगळ्यांचे ऑर्डर करण्याचे पदार्थ सुद्धा ठरलेले असायचे. हां, तुम्ही एकाच हॉटेलमध्ये जात एकाच होता? हॉटेलमध्ये आम्ही जात होतो. काही वर्षांनी असं झालं होतं की आमचं हेच काय चौकोनी कुटुंब दिसलं की तिकडचे बेटर आम्हाला विचारायचे पण नाहीत, काय पाहिजे ते आणून ठेवायचे. अशा चौकटीमधून माझं लग्न झालं
स्वप्नीलशी. हम्म. आणि स्वप्नील हा फूडी आहे, म्हणजे त्यांनी जगभरातलं खाणं ट्राय केलेलं आहे. तो स्वतः उत्तम सुंदर पदार्थ बनवतो. त्याला जगातल्या सगळ्या पदार्थांचं सगळं माहिती असतं. आणि आम्ही गेलो हनीमूनला. आम्ही न्यूझीलंडला गेलो. ओके, तेव्हा मी नॉनव्हेज खायचे नाही. तिकडे गेलो आणि आपलं मला जगभरातल्या क्युझिन्सशी ओळख करून द्यायला त्यांनी सुरुवात केली. आणि मला काही ते झेपेना. पहिल्या 5-7 दिवसानंतर मला काहीतरी मला एक पनीर बटर मसाला वगैरे खायला घाल, मसाला पापड, मला चाट मसाला. पोट भरलं पाहिजे असं माझं सुरू झालं. यानी काही होत नाहीये. एक साधारण 15 दिवसांनंतर माझं डोकं फिरलं. म्हणजे मला असं झालं की मी आता जर का इंडियन खाल्लं नाही तर मी मरून जाईन. तर 15 दिवसानंतर म्हणजे 15 आम्ही दिवस महिनाभर गेलो होतो हनीमूनला. आम्ही 1 महिना गेलो होतो. संकर्षण शीख. तुमचं बजेट चांगलंच होतं त्या मनात. नाही अगदी अरे म्हणजे मी जाण्या येण्याचा प्रवास धरून 4 दिवस गेलो होतो. तर 15 दिवसानंतर माझं असं झालं की मला तू आता काहीतरी इंडियन खायला घाल, नाही तर शक्य नाही, मी मरून जाईन. आम्ही खूप सर्च केला वगैरे की कुठे इंडियन खायला मिळेल. आणि तर ते एक रेस्टॉरंट आम्हाला दिसलं जिथे इंडियन फूड होतं. आम्ही आतमध्ये गेलो तर मी अशी उत्साहाच्या म्हणजे जवळजवळ उडत नाचत आतमध्ये गेले होते. स्वप्नील पाठीमागून आला आणि इकडे तिकडे बघितलं आणि शी काय बेकार अँबियन्स आहे, शी हे काय आहे या हॉटेलमध्ये. तो असा घाण बोलायला लागला ना. आणि माझं सणकलं, म्हणजे माझं संताप. म्हणजे मी तिथपर्यंत म्हणजे मी ऑर्डर द्यायला तिथपर्यंत पोहोचले होते. मी युटर्न घेतला. ताड तो पाठीमागून हाका मारतोय मृण्मयी काय झालं. म्हटलं मला खायचंच नाही, मी यापुढे खाणारच नाही, म्हणून मी ताड रूमवरती परत आले. माझं असं झालं, तुम्हाला प्रॉमिस केलं होतं 2 दिवसानंतर, मग का तू शिव्या घालत होतास या हॉटेलला, मी खायला गेले म्हणजे तुला शिव्या घालायच्याच असतात का वगैरे. हे सगळं एक मोठा आमचा राडा झाला. मग स्वप्नील बिचारा परत तिकडे गेला. आणि किती जेवण छान. पॅक करून घेऊन आलो. हा सो हे तिचा पहिला असा राग आणि आमची पहिलं खवय्ये आमचं मेजर खरं भांडण. सुनीलने हा किस्सा किती छान रंगवून सांगितला. अरे, कांदे पोहे हे प्रत्येकाच्या आयुष्यात होतातच. तुमच्या आयुष्यात कांद्या पोह्यांचे क्षण आले का नाही आले ते तुम्ही बायपास करून डायरेक्ट पुढे गेला? हो, कांदे पोहे असं काहीच नाही झालं आमचं. आमच्या बाबतीमध्ये असं झालं की आम्ही मॅट्रिमोनी प्लॅटफॉर्म थ्रू भेटलो. बर, घरच्यांनी आग्रह केला होता तुम्ही दोघं एकमेकांना भेटा. अच्छा. असं काही फार आम्हाला उत्सुकता नव्हती एकमेकांना भेटण्याची, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि माझ्या घरी भेटायचं ठरलं. मी मडला शूट करत होते. तो पण कुठेतरी परदेशी जाणार होता. माझं पण काहीतरी वेगळं होतं. तर आज काही करून जस्ट एक भेटून तरी घेऊया म्हटलं. काय 8 वाजता ये घरी, तोपर्यंत मी पोचीन. तो बिचारा पोचला 8 वाजता. तर मी तिकडूनच निघाले नव्हते, मढून. आणि जवळजवळ 1.5-1.5 तास लागतो पोचायला. मग मी त्याला म्हटलं तू एक काम कर, खालच्या मजल्यावर माझ्या घराची किल्ली ठेवलेली असते, ती घे आणि वर जाऊन बस. पण तू काय करशील 1.5-1.5 तास खाली थांबून. तर तो रॅन्डम नाही वाटत आहे का तुला खूप? हा म्हणजे मला म्हणजे तू पहिल्यांदा कोणाला तरी भेटणार आहेस आणि शेजाऱ्यांकडनं चावी घेऊन तिच्या घरी वर तुला जाऊन जाऊन बसायचंय. हा, तो म्हटला मग मी किल्ली घेताना काय सांगू, मी तिला बघायला आलोय. कोण आहे अरे मी? असं कोण पण येऊन हा फारच स्वाभाविक प्रश्न आहे की मी काय सांगू. काय? त्यांच्या म्हणजे घराची चावी काय? तुम्हाला का हवी? कोण अहो, आहेस मी तिला तू? बघायला आलोय. असं कसं म्हणणार ना माणूस. तो म्हटला नाही मी काहीतरी फिगर आउट करेन. म्हटलं ठीक आहे. बरोबर 7व्या मिनिटाला त्याचा मला फोन आला, ऐक नाही ते काहीच नाही हे करायला. मी म्हटलं हे मला माहितीये, तुम्हाला तेच का सांगतोय. आधीच जायला पाहिजे होतं. हो, तो एक म्हटला मी किल्ली इस्त्रीवाला होता घेतो, फक्त खाली. अरे एक इस्त्रीवाला होता. मागे काहीच किल्ली नव्हतं. घेतो आणि वर जाऊन बसतो. तो जाऊन बसला, तासभर बिचारा बसला होता. आणि त्याच्यानंतर मग मी पॅकअप झाल्यावर घरी गेले. आणि मग त्यांनी छान माझ्यासाठी दार उघडलं. आणि मग मी त्याला म्हटलं की तेव्हा वाजले होते साधारणपणे 9-9:30 झाले होते. मग काही नाही, बेसिक आमच्या गप्पा सुरू झाल्या. काहीतरी खायला मागवलं. मग आमचे एक साधारणपणे संवाद सुरू झाले. त्याला म्हटलं की मी खूप पर्टिक्युलर आहे. संवाद म्हणजे आत्ता होतोय तसाच? आत्ता होतोय तसा म्हणजे कसा? तसा अरे रे तू किती संवाद. हसतोय बघ. म्हणजे मी बोलत होते, तू ऐकत होतास. नाही आम्ही बोललो तेव्हा. अरे वा. हो.